पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Hello? Yeah, yes, Mr. Gupta. Yes. Yeah, please send me all the documents. Yeah. Yeah, I'll check all. કેટલું ફાડું ફાડું ની ઇંગ્લિશ બોલે છે? Yeah? Okay, yeah. Let's meet tomorrow. Let's meet. Yeah. See you. Bye. Bobby. ते मी मला तुला विचारायचं होतं. काय विचारायचं? તમે મારો फ्रेंड છે ना? म्हणजे मी तुला फ्रेंड समजते, तू मला फ्रेंड समजते. मग पप्पाला तुला काही सांगायची भीती वाटत असेल तर तू मला सांगू शकतेस. काय सांगायची भीती वाटत असेल? नाही म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये कोणी आहे काय? नाही, असं का अचानक विचारतीयस? म्हणजे आहे असं काही नाहीये. अजून कोणी असा भेटलाच नाहीये. पण असा कोणी भेटला ना तर सगळ्यात पहिले येऊन तुला सांगेन. खरं? मग तसं असेल तर ठीक आहे. कोणी नसेल तर सारो छे. म्हणजे कोणी असेल तर ते मला आधी कळेल ना, ते सारो छे. येते मी. काय चाललंय हे? पाऊस, ते पण आहे दिवाळीत भाऊबीजीला. भगवान जाने શું ચાલે છે. भाऊबीजेला एवढा पाऊस? नक्की कुठल्या तरी भावाला आपल्या बहिणीला भेटता आलं नसेल. काय ग एवढा घाई डोशाचा घाट करायला सांगितलास? बघ हे तू. आणि हा बॉक्स कसला आहे? कुठून आणलायस? काय त्याच्यामध्ये? आई तू इकडे ये बरं. दिवस संपेल पण तुझे प्रश्न संपणार नाहीत. हे बघ. अगो बाई, मिक्सर मशीन. मिक्सर मशीन नसतं ग आई काही. नुसता मिक्सर. हवं तर मिक्सर ग्राइंडर म्हण. हो म्हणजे तेच ते. पण काय ग, हा तर महागातला दिसतोय. एवढे पैसे आले कुठून? अगं विकत घेतला नाहीये मी तो. माझी ती स्टुडंट आहे ना, तिने गिफ्ट केलाय. बर तू एक काम कर, आता ह्या मिक्सर मध्ये ना छान चटणी बनव. आपण डोसा चटणी एकत्र खाऊया. आत्ता बनवते बघ. अरे देवा, ही लाईट पण आत्ताच जायला हवी होती. आई आपण ना आज कॅन्डल लाईट डिनर करू. अगं हो, पण चटणी वाटायला मिक्सर तर चालायला हवं ना. आता लाईटच नाहीये म्हटल्यावर. ही एरिया म्हणजे ना नुसती पनवती आहे. 1760 वेळा लाईट जातात. हॅलो, हा मी MDA कॉलनी एरियातून बोलतेय. ऍक्च्युली आमच्या इथे ना लाईट नाही आहेत. म्हणजे पूर्ण एरियामध्येच लाईट गेलेले आहेत. किती वेळ लागेल? हा 2 तास? हा काय फालतू पण आहे. मी किती वेळा सतत तुम्हाला फोन कर. हॅलो, काय ग, काय झालं? काय नाही, फोन ठेवून दिला त्यांनी. नुसतं 2 तास लागतील. काय यार, कधी तरी काहीतरी प्लॅन बनवायचा आणि त्याचा पचका झाला नाहीच म्हणजे नवल.
काकी बोलावे छे. मी आलेच सांगते. हम ना चालो. अरे चलो ने. ओके. काकी, छोकरी दुसऱ्या घरची संपत्ती असते. मग काय आहे, सगळं लगन बिगन सगळं टायमात व्हायला हवं ना. रितेश, तुला काय सांगायचंय, मुद्द्यावर ये नाही. म्हणजे अनुबेन आता मोठी झाली ना, आता कॉलेज झाला, लंडनला जाऊन आली, आता बिझनेस बघते. पण काकी, तिचे पण काय सपन असतील की नाही स्वतःचे, की आपलं लग्न व्हायला हवा, आपला संसार व्हायचे. अनु बोलले का तुला असे? काकी, कुठली छोकरी समोरून बोलते माझं लग्न करा म्हणून? मग आता प्रपोजल येत आहे म्हणून ती उद्या यायची बंद झाली. मग म्हणेल ना, तेव्हा प्रपोजल येत होती तेव्हा माझं लग्न का नाही केला म्हणून. नाही, अनुबेन नाही म्हणणार, शी इज अ स्वीट गर्ल, आय नो. पण म्हणत येईल ना, काकी आपण मोठे माणसचे, आपल्याला तिला समजून घ्यायला हवा ना, असं म्हणे लागतं. काय आपण म्हणे तुम्ही बिकॉज ती तुमच्या शब्दाबाहेर नाही ना, तुमचं म्हणणं ती ऐकणार. हा, अरे अनुबेन, बेसो बेसो बेसो. શું થયું મમ્મી, તમે બોલાવ્યું? हा, हे काय? જો કેવું લાગે છે? कशासाठी? लग्नसाठी. तुमच्या डोक्यात अजून खूळ गेलं नाही ना लग्नाचं? अरे अनुबेन, तू नानी बहन छे, आम्ही मोठे माणूस, आम्हाला काळजी आहे तुझी. रितेश, હું બોલું? काकी, अनु बेटा, आ दुनियानी रीत छे. दीकरी मोठी झाली, जाणत्या वयाची झाली का तिच्या लग्नची चिंता तिच्या मम्मी पप्पांना लागून राहते बघ. आता तुझं तर एज्युकेशन पूर्ण झालंय, हा, आणि एवढ्या मोठ्या बिझनेसमनची एकलवती डिग्री आहे तू. नाही म्हणजे जबरदस्ती नाही आहे, पण एक वार बघून तर घे फोटो. नाही आवडला तर दुसरा बघू, है ना? ना आवडणार नाही असं कसं होईल? आवडणार म्हणजे आवडणार, एकदम चोक्कस एक नंबर छोकरूचे. आणि फोटोवर नको जाऊ, फोटो मध्ये थोडा खरगोश सारखा दिसते, पण रिअल मध्ये एकदम ब्युटिफुल. ब्युटिफुल नाही, हँडसम. ये चनुबेन, पर छोकरो एज्युकेटेड छे, संस्कारी छे, एकदम सुपर क्वालिटी शुद्ध घी मधला छोकरा. 2,500 रुपये किलो में 1 पैसा कम नाही. हे काय एक्झाम्पल देतोयस तू? हे अनुबेन, ते क्वालिटी चेक होते ना, तसं आहे ते. शुद्ध घी आणि सोना ऐसा डोल्याला बघून कळते ना. आणि अनुबेन, घरदार परिवार एकदम चौक्कस, एक नंबरचे. वडोदरामा वडिलांचा बिझनेस आहे. सुरत, वापी, वडोदरा सगळीकडे प्रॉपर्टी आहे. काकींना तो पता छे ने? काकी बताव ने. काकी, ठाकूरजी कृपा करो, अनुदीला हर्षल आवडू दे. बाई, आणि बंगला आणि गाडीचं काय करायचंय? पप्पांना तर घर जमाई हवाय ना. हा तो हा, मग आपण, तुला जर का पसंत असेल तर आपण एकदा बोलून घेऊ ना. मी स्वतः वार्ता करतो, टेन्शन मतले. मी काय बोलू आता? आधी त्याला विचारून घ्या. मग जर त्यांनी पप्पांसमोर नकार दिला ना, तर मला चालणार नाही. पप्पा जे म्हणतील ना तेच होईल. होशो बोलू, तू ने तारा पप्पा. मग आता शांतीने झोप. डिक्रीच्या लग्नाची टेन्शन नको घेऊस. गुड नाईट.
अनुपेन यांनी घर जमाईचा इशे काढला होता का? आता आपण काय बोलणार? लेकीला एवढ्या लाडवून कशा चालेल? तिला तिचा संसार पाहिजे की नाही? तेच तर. मी बोलते यांच्याशी. आता इथे काय प्रॉब्लेम आहे काय? बिझनेस मध्ये काय झाला मी आहे, घरामध्ये काय लागला किंजल आहे, शेवटी छोकरी बिजाकरणी संपत्तीची. रितेश, आता लय उशीर झालाय बघ. जा तुम्ही जाऊन झोपा जा. अरे काकी पण चलो गुड नाईट. हे काय? सांभाळणे, तो मुलगा घर जावई व्हायला तयार आहे, सांगितलं का नाही तिथे? तू शांत रे, नाही शांत रे. डीप काम डाऊन. अरे मारी छोरी, थोडा मगज यूज करणे. आत्ताच आपण सगळं सांगितलं ना, त्यांना कळून जाईल ना की आपण हे सगळं जुळून आणलं म्हणून. काकीला काय कळणार नाही, पण अनुबेन स्मार्ट छे. सगळं होईल, टेन्शन. साचू छे. चल चल चल. वरवंट्यावर वाटलेल्या चटणीची चव काही वेगळीच लागते बघ. आता असं म्हणायलाच लागणार, कारण तो मिक्सर काही चाललाच नाही. हा हॅलो, हा मी रेवती बोलतीये. आमच्याकडे लाईट परत. हॅलो हॅलो हॅलो. आई, मला भूक नाहीये. अगं असं अन्नावर राग का काढतेस? अगं अगं बाळा, यार फॅन पण चालत नाही यार, केवढा उकाडा होतोय. डासांना ना चांगलं मारून टाकायला पाहिजे. अगं कशाला उगाच चिडचिड करतेस? नशिबी उकाडाच लिहिला असेल तर त्रागा करून काय उपयोग आहे? आई, तू ना हा सगळा दोष त्या तुझ्या नशिबाला देऊन सहन करत बसू नकोस. अगं प्रयत्न केलं की नशीबही बदलू शकतो आपण. बघ, उद्याच बदलते मी. म्हणजे असं काय करणार आहेस तू? मी ना उद्या मॅडम कडून ऍडव्हान्स सॅलरी घेणार आहे आणि मग इथे असा मोठा इन्व्हर्टर लावणार आहे. त्यांना जेव्हा लाईट घालवायचे, जसे घालवायचे तसे घालवू दे बाबा. कशाला हवेत हे श्रीमंतांचे चोचले? त्यापेक्षा एक काम कर, ती खिडकी उघड, बघ कसं गारगार वारे येते ते, आणि मग तुला चांगली झोप लागेल. मग बघत बैस मोठी मोठी स्वप्न. आई, मी ना मोठी मोठी स्वप्न बघणारी आहे आणि जगणारही. बोलवलत पप्पा? मिथिलाची तब्येत कशी? बरी आहे आता? काल परत त्रास झाला तिला. औषधं चालू आहेत पण अजून ते थांबत नाही. काळजी वाटते. काल केला होता मी डॉक्टरांना फोन. ते म्हणले त्यांचेही प्रयत्न चालू आहेत, पण आतापर्यंत या बाळाच्या धक्क्यातून सावरायला हवी होती ती. हळव्या माणसांना सावरायला वेळ लागतो. त्यातून ती आई होणार होती पण होऊ नाही शकली आणि फार मोठं दुःख आहे. सगळं मान्य आहे मला, पण कधीतरी याच्यातून बाहेर यायला हवं ना.
तेच 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 विचार करत बसली तर कशा जखमा मारणार आहेत? पप्पा तिच्याशी वागताना ना मी हजार वेळेला विचार करतो, कुठल्याच लहान मुलांचा विषय काढतो. बाकी यांचं तर सोडून द्या, परी आणि पिकूचूचा पण विषय काढत नाही मी कधी, का तर उगीच नको पॅनिक व्हायला. पण नाही, तरी सुद्धा हिचं चालूच असतं. लहान मुलांकडे कसं लक्ष द्यायला हवं, त्यांच्यावर कसे संस्कार करायला हवेत, कसं वागायला हवं, काय काय कळतच नाही मला हिच्याशी कसं वागायचं. एक सल्ला देऊ का? सल्ला? पप्पाने या दोघांना वेगळं राहायचा सल्ला दिला पाहिजे. आय एम शुअर तोच असणार. वेळही निघून जाईल, दिवसही जातील, पोकळी भरून निघेल. पण पोकळी भरून निघेल म्हणून वाट पाहत नाही बसायचं. सगळी जबाबदारी काही वेळेवर नाही द्यायची, आपलीही काही जबाबदारी आहे. औषधं चालू आहेत, त्याचे गुण येत नाहीये, आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधला पाहिजे, नाही का? कुठला मार्ग पप्पा? मी तो माझ्या परीने शोधलाय. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मूल दत्तक घेण्याचा विचार करावा. दत्तक? बघूया ना, आपण प्रयत्न चालू आहेत आणि थोडे दिवस वाट बघूया ना. येत आहेत औषधाचे गुण, येतील म्हणजे बघूया आपण. मी सांगतोय म्हणून तुम्ही तो निर्णय घ्यावाच असं मी म्हणत नाहीये, आणि निर्णय घ्यायची घाईही नाही फारशी. थोडं एक सांगतो, आईचं सगळ्यात मोठं दुःख हे असतं की स्वतःचं मूल जाणं, आणि या दुःखातून तिला एक मूलच बाहेर काढू शकतं, आपलं स्वतःच. कळतंय तुला मी काय म्हणतोय? हो पप्पा, कळतंय मला, पण तरी घाई होते ही. म्हणजे मी करतो विचार ह्याच्यावर. हे काय भलतं सुचवलंय ह्यांनी. उद्या जर खरंच विश्वजितने एखादं मूल दत्तक घेतलं तर पुन्हा एक वाटेकरी वाढणार नाही का? आणि कशावरून ते बाहेरून येणारं मूल आपल्याशी आयुष्यभर लॉयल असेल? कम ऑन बाबा, पुन्हा माझ्या पिकूच्या हक्काचं मला काढून द्यावं लागलं. गॉड, नेहा गेल्यापासून चांगलं वागून वागून म्हाताऱ्याला इम्प्रेस करून अख्ख्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी, हा फिनान्स मी सगळं माझ्या हातात घेतलंय. आता यांच्या या डिसिजनने त्यावर पाणी नाही का फिरणार? ती मिथिला पुन्हा आधीसारखी ऍक्टिव्ह झाली, दुःखातून बाहेर पडली, सावरली तर नाही नाही, मला ह्यांचं हे सजेशन पटलेलंच नाही. इट्स रिडिक्युलस. मी म्हटलं त्याबद्दल तुला काय वाटतंय सिम? बेस्ट डिसिजन आहे बाबा. मला असं वाटतं या दोघांनी याचा विचार करायला, म्हणजे यामुळे मिथिलाला सावरायला थोडा वेळ मिळेल. आणि बाबा, तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर आय मीन रिअली आपल्या या घरामध्ये खरंच एक छोटं बाळ आलं ना तर. मग हिलाही पटतंय माझं म्हणणं. तुम्ही दोघांनी शांतपणे विचार करा. यांना मी होकार दिला असला तरी या दोघांनी मूल दत्तक घेऊ नये म्हणून मलाच काहीतरी करावं लागणार.